आज भारतीय स्वातंत्र्याचा 79वा स्वातंत्र्य दिन सोहळा संपूर्ण देशभरात साजरा केला जात आहे। या दिवशी झेंडा, ध्वज, फ्लॅग, ट्रायकलर याबद्दलची काही आचारसंहिता आहे। अनेकांना ती आचारसंहिता माहीत नसते। शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी खाजगी संस्थांना देखील अगदी तुम्ही तुमच्या घराच्या वर देखील तिरंगा, आपला राष्ट्रध्वज हा फडकावू शकतात। परंतु हा ध्वज फडकावताना किंवा फडकावून झाल्यानंतर त्याबद्दलची ध्वज संहिता काय आहे, नियमावली काय आहे, ते नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुम्हाला 3 वर्ष तुरुंगात जावं लागू शकतं। त्याचबरोबर आर्थिक दंडही होऊ शकतो किंवा या दोन्ही शिक्षा एकत्रितरित्या तुम्हाला भोगाव्या लागू शकतात। झेंडा हा भारतीय ध्वज संहितेनुसार प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल हॉनर 1971 आणि 2002 या नियमांनुसार त्याची एक आचारसंहिता ठरलेली आहे, त्याचे नियम ठरलेले आहे। ते काटेकोरपणे पाळणं हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे। या शिक्षा टाळण्यासाठी तिरंग्याचा जाणीवपूर्वक जे लोक अनादर करतात, तो फाडतात, चिखलात टाकतात किंवा पायाखाली तुडवतात तर हा गंभीर गुन्हा आहे। याशिवाय त्याचा वापर तुम्ही टेबल क्लॉथ म्हणून करू शकत नाही किंवा तुम्ही जे वापरतात रुमाल, त्या रुमाला सारखा त्याचा उपयोग होऊ शकत नाही किंवा तुमच्या पोशाखाचा तो भाग असू शकत नाही। त्याचबरोबर आपल्या राष्ट्रध्वजाबाबत त्याच्यावरती काही लिहिणं, त्याच्यावरती आपलं छायाचित्र लावणं किंवा इतर कुणाचंही छायाचित्र, फोटो लावणं किंवा सजावटीसाठी वापरणं हा देखील गंभीर गुन्हा आहे। तो जमिनीवर टाकणं किंवा जाळणं हे तर अक्षम्यच आहेत। इतर झेंड्यांपेक्षा भारतीय तिरंग्याला तुम्ही खाली दाखवू शकत नाही। म्हणजे जर समजा 2-3 झेंडे असतील, इतर पक्षाचे असो ती किंवा इतर देशाचे असो, परंतु भारतामध्ये तिरंगा फडकवताना राष्ट्रध्वजाला अग्रक्रमच दिला पाहिजे। तो झेंडा इतर झेंड्यांपेक्षा थोडासा उंचीवरच असला पाहिजे, त्याचा सन्मानच ठेवला पाहिजे। याशिवाय झेंडा अर्ध्यावरती फडकावणं सुद्धा गुन्हा आहे। मृत्यू किंवा शोकाच्या वेळी तो अयोग्यरीतीने फडकवणं हे देखील गंभीर बाब मानलेली आहे। ओला, फाटलेला आणि गलिच्छ राष्ट्रध्वज हे तुम्हाला अडचणीत आणू शकतात। मित्रांनो, 3 वर्षाची जेल किंवा 3 वर्षाचा तुरुंगवास ही छोटी शिक्षा नाही, याहीपेक्षा गंभीर शिक्षा तुम्हाला होऊ शकते। मित्रांनो, या 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी आपण झेंड्याला मानवंदना देतो। फ्लॅग होस्टिंग आणि फ्लॅग फर्लिंग यामध्ये देखील फरक आहे। आपला भारतीय राष्ट्रध्वज फाटलेला, गलिच्छ किंवा अशोभनीय स्थितीत असल्यावरती त्याचा वापर करणे या संहितेनुसार चुकीचे ठरते। अशा झेंड्यांची योग्य आणि सन्मानपूर्वक विल्हेवाट लावणे गरजेचे आहे। सन्मानपूर्वक तिरंगा कसा जाळावा? भारतीय ध्वज संहिता फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 नुसार ध्वज खराब झाल्यावर त्याची विल्हेवाट ही खालील पद्धतीने लावणे गरजेचे असते। स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी, जिथे शांतता असेल, हवा भरपूर खेळती असेल आणि आग लावणे सुरक्षित असेल, अशा ठिकाणी तुम्ही तो जाळू शकतात किंवा सन्मानपूर्वक त्याचं डिस्पोजल करू शकतात। झेंडा घड्या टाकून व्यवस्थित घ्या, त्यावर कुठल्याही प्रकारे अनादर होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल। झेंड्याला एका चित्तथरारक क्षणात कसं जाळायचं, तर झेंड्याला अचानक पेटवून पूर्णपणे जाळा। तो अर्धवट जळून न जाऊ देणे हे देखील महत्त्वाचे आहे। काही लोक सन्मानाने हे करताना राष्ट्रगीताचे किंवा वंदे मातरम, जनगणमन म्हणतात, पण हे बंधनकारक नाही। शांतपणे आणि सन्मानाने करणे आवश्यक आहे। या सन्मानपूर्वक जाळलेल्या झेंड्याची राख गोळा करून ती कुठेही टाकू नका। एकत्र करून स्वच्छ जागी गाडून टाका किंवा पाण्यात विसर्जित करा। तर मित्रांनो, एकंदरीत जर झेंडा खराब झाला, गलिच्छ झाला, फाटला, अशोभनीय स्थितीत आला तर हे नियम तुम्हाला पाळणे बंधनकारक आहे। अन्यथा 3 वर्ष कैद आणि दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।
भारतीय ध्वजसंहिता काय आहे, राष्ट्रध्वजाची संहिता काय आहे, ह्या गोष्टी अनेकांना माहीत नसतात. आपल्या परिसरात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. पावसामुळे कदाचित आपला राष्ट्रध्वज खराब झाला असेल, तो मळला असेल, ओला झाला असेल. तर तो ओला झाला असेल तर तो नीट कोरडा करणं देखील बंधनकारक आहे. त्यामुळं आपल्या राष्ट्रध्वजाचा आपण सन्मान ठेवणं, आपल्या स्वातंत्र्याचा आपण आदर करणं नव्हे, अभिमान बाळगणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. गॉडफादर मीडिया चॅनल हे सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.